राज, हीच ती, हीच बघा ती मोगलांची हेर. राणी साहेब, हा काय घोळ आहे? राजे, गेले कैक दिवस आम्हाला असं वाटत होतं की आमचा कोणीतरी पाठलाग करते, आमच्या मागावर आहे. त्या या राधाबाई आहेत. या तुमचा पाठलाग करत होत्या? होय, पण राजे त्यांना सांगायचं होतं. त्यांना सांगायचं होतं की त्यांचा नवरा हेर आहे म्हणून. मुघलांचा हेर आहे हा आणि इकडच्या बातम्या तिकडे पोहोचवण्याचं काम करतो. ही तक्रार घेऊन आल्या होत्या त्या आमच्याकडे. म्हणूनच शहानिशा करायला त्यांना आम्ही इथे घेऊन आलो. राणी साहेब, हेर हा धर्मा नाही तर ही राधाबाई आहे. धर्माने स्वतः सांगितलंय आम्हाला. काय? धर्मा देवडीवरचा विश्वासू रखवालदार आहे. ही बाई स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी खोटं बोलतेय. नाही राजे, काहीतरी घोळ आहे. याचा निवाडा व्हायलाच हवा. बोला, आता सांगा खरं काय ते. ओ जाधवराव, ओ जाधवराव, जाधवराव, काय काय कुठे चाललात आपल्या स्तंद्रीत? हा, किती हाका मारतोय आम्ही. काय झालं? कशाला थांबून? ते नवीन सैनिक भरतीचं काय झालं? हा, स्वराज्य सांभाळायला आता नवी फळी तयार व्हायला हवी. काय ते? ओ जाधवराव, जाधवराव, आम्ही तुमच्याशी बोलतोय. हा, पंत, आम्ही काय सांगणार? सरसेनापतींना विचारा, तेच ठरवतील. तसं बी आजकाल समजा तेच ठरवायला लागलेत. जाधवराव, काय चाललंय तुम्हा दोघांमध्ये? हा, आम्ही संताजीरावांना विचारलं तर ते सांगतात तुम्हाला विचारा. आता तुम्ही म्हणताय की त्यांना विचारा. अहो, अशाने स्वराज्याची कामं कशी होणार? हा, तुम्ही दोघं आपापसात तू मी करत राहिलात तर दौलतीची कामं खोळंबणार नाहीत का? काम? हा, आम्ही कुठली कामं करतो? आम्ही तर नुसती ईर्ष्याच करतो. समधी काम, समधे पराक्रम संताजीरावच करत्या. त्याच ते विचार. सैनिकांचं काम बी तेच चांगलं करतील. अहो, या दोघात एवढी फूट पडेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. संताजीरावांवरचा वार धनाजीरावांनी आपल्या छातीचा कोट करून झेलावा आणि धनाजींवर येणाऱ्या मरणाला संताजीरावांनी धोबी पछाड करून सोडावं अशी दोस्ती होती यांची. शंकराजी आता हरवले सारे. बोला राधाबाई, तुम्हाला काय वाटतंय की तुमचा नवरा मुघलांचा हेर आहे म्हणून? राज, लय दिस झालं. मी लक्ष ठेवून आहे. हे मध्यरात्रीला उठत्यात, कानुसा घेत्यात आणि गायब होत्यात. राज, हे एकदाच नाही, लय दिस झालंय. चाललंय बघा. म्हणजे आजवर आम्हाला जो संशय होता तो खरा ठरला म्हणायचा. इथल्या सगळ्या बातम्या त्या औरंगजेबाच्या गोटात जातातच कशा? आज तो दगाबाज. अरे बघता काय, अटक करा याला. राज, थांबा. एकच बाजू ऐकून निवाडा करणं योग्य नाही होणार. त्यांची काही बाजू असेल त्यांना बोलू द्या. सांगा, तुम्हाला काय सांगायचंय? काय सांगू राणी साहेब, आमची कारभारीनच आदनमधनं गायब होत्या.
कुठं जात्या, काय करत्या, काय बी कळाय मागना. तिचं वागणं मला काही पटत नाही बघा. मग तुम्ही कधी विचारलं नाही तुमची बायको कुठे जाते, काय करते? राधाबाई, आणि तुमचं काय? तुम्ही विचारलं तुमचा नवरा काय करतो? उगीच मनाचे तर्क. मी कुठं काय करत होतो राणी साहेब? रोज रातच्याला झोपलो की खिडकीजवळ काहीतरी हालचाल व्हायची. वाटायचं कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे. रोज तिथवर जायचो आणि माघारी यायचो. एक दिवस तिथं गावली ती घोरपड. म्हणलं तिच्यामुळं कारभारणीची झोप मोडाया न ग, म्हणून तिला सोडाया लांब जाऊन आलो. एवढंच. राधाबाई, तुमचं काय? तुम्ही कुठे जात होता? माझं काय, नवऱ्यावर संशय होता, डोसकच काम करेना, म्हणून मी देवळात जाऊन बसायचे. अहो, पाहिलं त्रास आहे. पराचा कावळा आहे हा. हे का झालं माहितीये? कारण दोघांचा एकमेकांशी संवादच नाहीये. दोघं एकमेकांशी बोलला असता तर गोष्टी या टोकाला पोहोचल्याच नसत्या. पण नाही, नवऱ्याला वाटतं मी का बायकोला विचारावं, आणि तिला वाटतं माझा रुसवा त्यानेच येऊन काढावा. एवढीशी गोष्ट पण राईचा पर्वत झाला. धर्मा तर काही बोलतच नव्हता. राणीसाहेब, आपण याला बोलतं केलं म्हणून अनर्थ टळला, नाहीतर आमच्या निवाड्यात हाकनाक गेला असता. पण एक समाधान आहे राजे, दोघांनी आपल्या नात्यात संशय उभारला तेव्हा पहिला स्वराज्याचा विचार केला. आपल्या माणसांना अजूनही स्वराज्याची आस आहे हे नक्की. कल से दिलावर अपना काम शुरू कर देगा. अब से हर एक पल का इख्तियार करना है. हम कल जीनत आपा के साथ पीर बाबा के मजहर पर जाने वाले हैं चद्दर चढ़ाने. तो फिर हमारी भी पाक मकबूलत के लिए अल्लाह ताला से दुआ करें. दुआ तो करेंगे, लेकिन आपके अब्बा के बर्बादी के लिए. उनका काम तमाम करना यही हमारी फितरत है. तभी तो हमें सल्तनती ताज हासिल होगा. जीनत, तूने निकाह कैसे कर लिया हमारी मर्जी के खिलाफ? ये हम बर्दाश्त नहीं करेंगे. काट देंगे हम. नहीं सुनेंगे आपकी एक भी बात. हम काट देंगे. कहा गया तुम्हारा वो दगाबाज शोहर? काट देंगे उसको. नहीं छोड़ेंगे, किसी को नहीं छोड़ेंगे. पास मत आना, मारे जाओगे. अब्बू, क्या हो गया है आपको? शांत हो जाइए. नहीं, मार देंगे, खून पी जाएंगे सबका.
काट देंगे। हमें फंसाकर धोखे से निकाह किया है तूने, हमारा भरोसा तोड़ा है। अब्बू, खुदा के वास्ते शांत हो जाइए आप। क्या हुआ है अब्बा हुजूर को? देखिए ना फखर बेगम, अब्बू जान कैसे बर्ताव कर रहे हैं। शहजादे, अब आप भी कुछ समझाइए इन्हें। हम क्या करें, ये तो सचमुच मार देंगे। हाँ हाँ, सबको मार देंगे, सबको मार देंगे, किसी को नहीं छोड़ेंगे आप। अब्बू, अब्बू एक बार हमारी बात मान लीजिए। हम यही हैं आपके सामने। नहीं नहीं नहीं, हाँ, हाँ, हमारे साथ धोखा हुआ है। हम किसी को नहीं छोड़ेंगे, सबको मार देंगे हम। होश में आइए अब्बू जान। हमारी लाडली शहजादी, हमारा भरोसा तोड़ के आपने शादी कर ली। नहीं अब्बू जान, हम तो यही हैं आपके सामने। आपने जरूर कोई ख्वाब देखा होगा। ख्वाब? अब्बू संभालिए अपने आप को और बताइए आखिर हुआ क्या है। अब बेटी, हमने ख्वाब ही देखा, लेकिन तू सचमुच हमें धोखा तो नहीं देगी ना? नहीं अब्बू जान, ऐसा भी कभी हो सकता है भला। लेकिन अगर ऐसा हुआ तो हम सबको मार देंगे। हम जानते हैं अब्बू, आप बेफिक्र रहिए। जीनत का निकाह तो अभी कोई रोक नहीं सकता, और ये बूढ़ा तो ऐसे ही मचलते अल्लाह को प्यारा हो जाएगा। राणी साहेब, मानलं आपल्याला। का बरं? या छोट्या छोट्या प्याद्यांवरही आपली भिस्त दाणगी असते। आम्ही हत्ती, घोडे, उंट यात अडकून राहतो। ते प्यादीस तर वाचवत असतात सगळ्यांना, वेळ आली की निमूटपणे मरून जातात, मात्र त्यांच्या मरणाचे सोहळे होत नाहीत कधी। पण म्हणून त्यांच्या त्यागाचा मोल कमी होत नाही। वा, असा सर्व कक्ष विचार व्हायला हवा, जसा विचार आपण निवाडा करताना केलात। आम्ही एकच बाजू ऐकून न्याय केला असता, मात्र आपण ठामपणे दुसरी बाजू उजेडात आणलीत। आम्ही दोन्ही बाजू विचारात घेऊन निर्णय दिला राजे, मात्र वतनदारीच्या निर्णयामध्ये आम्ही फक्त आमचीच बाजू खरी मानून पुढे चाललो। आपली बाजू काय आहे, ती किती गरजेची आहे, हे आम्ही विचारात घेतलंच नाही। राणी साहेब, कुठे हरवलात? नाही, काही नाही। खेळा, पुढची चाल आपली आहे। आम्ही हरणार असं दिसतंय आज। नाही राजे, तुम्ही कदापि नाही हरणार। राजे, प्रल्हाद पंत भेट मागते ती। पाठवा त्यांना। प्रल्हाद पंतांना तर काय बोलायचं काय माहित। राजे जी, वतनदारी देण्याबद्दल सरदारांना खलिते पाठवायचे, ते कधी बनवायला घेऊया? आम्ही विचार करून सांगतो। नाही राजे, विचार करायची आवश्यकता नाही। आपण उद्या सकाळीच खलिते लिहायला घेऊयात, सदरेवर भेटू।
आप सब बस यही रुकिए। आपा, हम जानते हैं आप कयामत के किस मोड़ से गुजर रही है। अब्बा हुजूर की तकलीफ ने मानो पूरा माहौल ही बिगाड़ दिया है। हमें तो ये समझ नहीं आ रहा कि किस शैतानी निगाहों ने हमें घेर रखा है। फिक्र ना करें आपा, बस अल्लाह ताला के पनाह में आए और चद्दर चढ़ाए, सब ठीक हो जाएगा। आपको अब्बू की इतनी फिक्र है, ये देखकर अच्छा लगा। काय असं झालंच कसं? हो जाऊ द्या हो. आधी राणे साहेबांचा वतनदारीला विरोध होता की नाही, पण शेवटी काय झालं, त्यांनी परवानगी दिलीच. नाही, अशी परवानगी देऊन त्यांनी राजेंची मर्जी नाही नाही, यात काहीतरी राजकारण आहे. जाऊ द्या हो, जे झालं ते झालं. बघा, आता ओंजळ मोकळी सोडली आहे ना, आपण दान घेत राहायचं. तारा राणी साहेब खूप हुशार आहेत हो. योग्य वेळी योग्य पावलं कशी उचलावीत हे त्यांना बरोबर कळतं. वतनदारीचा निर्णय बदलत नाही म्हटल्यावर त्यांनी लगेचच बदल केला की नाही निर्णयामध्ये. जाऊ द्या, जे झालं ते आपल्या हिताचं झालं की नाही. पंत, तुम्ही सुद्धा फितरलात आता. आमच्या हातात एकच मुद्दा होता, राजे आणि तारा राणींमध्ये फूट पाडण्याचा, पण तोही हरवला. तारा राणी साहेब, आपण अशी पावलोपावली आमच्यावर कुरघोडी करता आहातच. आता आम्हाला काही वेगळा विचार करावा लागेल. आजवर आम्ही वतनदारीला प्रखर विरोध केला, कारण वतनदारी देणं हे आबासाहेबांच्या विचारांमध्ये नव्हतं. मात्र तो काळ वेगळा होता, ज्या काळात वतनदारांची मुजोरी छत्रपतींच्या एकसंध राजवटीसाठी डोकेदुखी होती. मात्र आता काळ बदललाय. गेले कैक वर्ष स्वराज्याची खरी गरज काय आहे, स्वराज्याची ध्येय धोरणं काय आहेत, हे सर्वांच्याच लक्षात येऊ लागलंय. या मुघलाईच्या रेट्यात स्वतःला वाचवणं आणि त्यासाठी स्वतःला बळकट बनवणं ही आजच्या काळाची तहान आहे. आणि अशा काळात प्रत्येकाला वतनदारीचे स्वायत्त देणं आम्हालाही पटू लागलंय. राणे साहेब, आपण हा विचार सर्वकष बाजूने समजून घ्याल याची आम्हाला खात्री होती. राणी साहेब, हे वतनदार आता आधीसारखे मुजोर राहिले नाहीत. ते स्वराज्य घडवण्यासाठी झिजलेत आणि झिजता झिजता स्वतः घडलेत. त्यामुळे त्यांच्या हाती सत्तेचं सुकाणू देण्यात कुठलीही शंका नसावी. त्याने स्वराज्याचं अहित होणार नाही हे निश्चित. होय राजे, म्हणूनच आम्ही या विचारात सहमती दर्शवली. आणि आपल्या हातची सत्ता अशी इतरांकडे बहाल करण्यात आपली त्यागवृत्ती आहे हेही आम्हाला जाणवतंय. प्रल्हाद पंत, आपण वतनदारीचे खलिते लिहायला घ्यावे. जी राणी साहेब. राजे, वतनदारी बहाल करण्यास आम्ही होकार दिला आहेच, आणि छत्रपतींच्या या त्यागशील भावनेशी आम्ही सहमत आहोतच. मात्र आमची एक अट आहे.